साहेब, आज आपण ओबीसी समाजाच्या आंदोलन मध्ये नागपूरला आलात. आपण कुठून आलात आणि कशा करता आलात? मी विनायक शंकरराव सवाई, भिवापूर तालुक्यातील भगवानपूर हे गाव आहे आणि या गावचे माजी सरपंच हे सुनील सवाई आणि आम्ही दोघं या ओबीसी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलेलो आहोत. काय वाटतं तुम्हाला, जे मराठा आंदोलन सुरू आहे मुंबईला आणि ते ओबीसी मधून मागत आहे, तर त्यांची मागणी पूर्ण होणार असं तुम्हाला वाटतं का? मागणी पूर्ण होऊ शकणार नाही, कारण सरकारचा तो नियत मध्ये आजपर्यंत तरी खोट नाही, पण सरकार आहे शेवटी दबावापुढे झुकले जाते आणि म्हणून जर त्यांची संख्या कमी असताना जर या आरक्षणामध्ये ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समाज केला, ओबीसीच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देऊ नये. त्यांना दिलंय सरकारने कसं 10% आरक्षण, त्या आरक्षणाचा त्यांनी फायदा घ्यावा आणि उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश आहे त्या निर्देशाच्या पालनाच्याही पलीकडे त्यांची जी मानसिकता आहे, म्हणजे एक प्रकारचं ते दबाव तंत्र वापरून सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात. आज मुंबईची हालत आपण बघितली, कुठल्या प्रकारचं त्यांनी आहे, करूनही नाही केलं अशा प्रकारचा भाव त्यांचा आहे. तर आपल्याला काय वाटतं, भाजप सरकारमध्ये 80% ओबीसी आहेत, नेते आहेत, अशातच सरकार असं काही निर्णय घेणार नाही असं वाटतं का, की निर्णय घेऊ शकतं? नाही, सरकार तर ओबीसीच्या विरोधात जाऊन निर्णय घेणार नाही. आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत, तर ह्या निवडणुकाला पाहता हे आंदोलन असेल असं आपल्याला वाटतं का? निवडणुकीचा मुद्दा आहे याच्यात. मराठा इतर मागास त्यांना शैक्षणिक आणि बाकीचे जे शिक्षणाला आवश्यक आरक्षण सरकारने दिलेच आहे ना. राजकीय आरक्षणच त्यांना घ्यायचं आहे याच्यातून, ओबीसी मध्ये समाज करून खऱ्या अर्थाने. म्हणजे आजपर्यंत राज्य कोणी केलं? आजपर्यंत जिल्हा परिषद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघितले, इतिहास कोणाच्या हातात सत्ता राहिली, पण आजपर्यंत मराठाचा मुख्यमंत्री असताना हे का घडू शकलं नाही? हे राजकीय हेतूच आहे आणि याच्यामध्ये त्यांचेच नेते आहे जे आज सत्तेत नाही आहे ना, या नेत्यांनी जे आंदोलन चालवण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे आपण सरळ सरळ विपक्षावरती आरोप लावत आहे की त्यांनी सत्ता मिळवून घेण्याकरिता आंदोलन उभारलेलं आहे असं. आज सरकारच्या वतीने किंवा सरकारच्या पक्षाचे जे लोक जाहीर आव्हान देतात ते आपली भूमिका स्पष्ट करा. सरकारने निर्णय घ्या. सुप्रियाताईचं सुरेंद्र दादीजीचं वक्तव्य काय होतं? जे नेते आंदोलन मंडपात येतात त्यांच्या स्पष्ट भूमिका का जाहीर करत नाही? त्यांनी सांगावं ना त्यांना ओबीसीतून मराठाला आरक्षण द्या म्हणून. जर स्पष्ट बोललं पाहिजे ना. आणि मुख्यमंत्री तेच सांगतात वारंवार, आपण मला काय हवं, सर्व पक्षीय बोलवा, पण तुम्ही तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर केले पाहिजे. इतर राजकीय पक्षांनी सुद्धा त्यांना जर वाटत असेल त्यांनी हे म्हणावं, त्यांना वाटत नाही त्यांनी नाही म्हणावं. पण नुसतं म्हणजे राजकारण करायचं म्हणून करायचं आणि त्याच्यामध्ये आपली पोळी भाजून घ्यायची आणि दोन समाजाला भिजवत ठेवायचं, अशा प्रकारची पेन निर्माण करणं महाराष्ट्राला परवडणार नाही. आपण गुन्हेगारांमध्ये राहणार आहोत. त्यांच्या आर्थिक परिस्थिती आरक्षण दिलं आपला विरोध नाही, त्यांना सगळ्या सोयी सुविधा द्यायला आपला विरोधच नाही. आपण कुठे म्हणतो का त्यांना अजिबात आरक्षण देऊ नका, आणि ते सरकारने देण्याची सोय केली आहे. शिंदे आहे, साहेब आहेत, अजित पवार आहेत आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे. आज मंत्रिमंडळात कितीतरी मराठा मंत्री आहे, एक देवेंद्र फडणवीसला चॅलेंज करत असते. म्हणजे इथे कुठेतरी कास्टिझम सुरू आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. बिलकुल आहेच ना, आहेच, सत्यच आहे ती गोष्ट. अगर समजा की असं काही घडलं, दबाव तंत्राखाली अगर आरक्षण देण्यात आलं ओबीसी, आपलं समोरचं पाऊल काय राहणार आहे? ओबीसी हे सहनच करणार नाही. कालही छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात, इकडे तायवाडे साहेबांच्या नेतृत्वात हे जे आंदोलन सुरू झाले आहे, आमचे आता ओबीसीचे नेते गप्प बसणार नाहीत ना. आम्ही काय म्हणून सहन करायचं? आणि तीव्र आंदोलन होऊ शकतं. हो हो, तेव्हा काय मुंबई पुन्हा त्याच्यापेक्षा डबल जाम करण्याची आमची ओबीसीची तयारी आहे. आपण काय म्हणाल? मी सुनील सवई, भगवानपूर. मी आंदोलन हे काही नवीन नाही, जरांगे हे काही मोठे आंदोलक आहे असं मला वाटत नाही. कारण आम्ही आंदोलन केले, माझ्या नेतृत्वासाठी मी शेतकऱ्याचं नेतृत्व घेऊन भिवापूर तालुका, उमरेड तालुका असे शेकडो लोकांना घेऊन उपोषण केलेलं आहे. मला विनायक भाऊ सवाई यांनी फोन केला आणि म्हणाले की आपल्याला ओबीसी समाजासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. आता मी पण ठरवलं की आपणही अन्नदान त्याग करायचा, समाजासाठी मरायचं. फक्त जरांगेच मरू शकत नाही, आपणही मरायचं. आणि आपला समाज असा आहे
का त्याला बा दुसऱ्या समाजाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आपण जाऊ द्या बा. पण आपल्या समाजावर आपल्या पोराबरोबर जर गदा येत असेल तर आपणही सगळ्या समाजाने एकत्र होऊन मुंबई नाही तर आपण दिल्ली जाम करू शकतो. हे आपल्या ओबीसी समाजाची ताकद आहे आणि ते ताकद आम्ही दाखवू.